नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढणार आहोत. रांगोळी आहे 8-2-2 ठिपक्यांची. 8 ठिपके आपल्याला याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 8 आणि परत याच खाली 8 ठिपके टाकायचे आहेत. ठिपक्यांमध्ये समान अंतर असणे खूप गरजेचे आहे रांगोळीमध्ये. आता एक ठिपका सोडून परत आपल्याला ठिपके टाकायचे आहेत आणि शेवटचा पण ठिपका सोडून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत करायचे आहे. 2 ठिपके येईपर्यंत आपल्याला याप्रमाणे ठिपके टाकायचे आहेत आणि वर पण त्याचप्रमाणे 8 ठिपके टाकल्यास त्याच्या खालचे 2 सोडून द्यायचे आहेत. लास्टचे पहिला आणि शेवटचा आणि मधले ठिपके टाकायचे. प्रत्येक वेळेस एक ठिपका सोडून द्यायचा आहे. 8ची 2 लाईन काढल्यास मग पहिला आणि शेवटचा ठिपका सोडून द्यायचा आहे. याप्रमाणे 8च्या 2 लाईन मारलेल्या आहेत आपण आणि पहिला आणि शेवटचा सोडून 2 ठिपके येईपर्यंत ठिपके टाकायचे आहेत याप्रमाणे. आता जे आपण 8ची लाईन मारलेली आहे त्या लाईन आपल्याला ते ठिपके लाईन आपल्याला लाईनने जोडून घ्यायचे आहेत. अशी लाईन मारून या ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे. त्याचप्रमाणे या 4 ठिपक्यांची लाईन पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. वरच्या 2 आणि खालच्या 2. रांगोळी समजून घेतली तरच काढता येते, नाहीतर रांगोळी खूप सोपी आहे येते काढायला असं समजलं तर नाही काढता येणार. पहिलं रांगोळी समजून घेतलीच पाहिजे तरच रांगोळी काढायला सोपी जाते. या लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. याच्या बाजूच्या पण दोन्ही साईडच्या लाईन आपल्याला मारून घ्यायच्या आहेत 4 ठिपक्यांच्या. थोडं दमानं काढायचं म्हणजे क्रॉस लाईन जाण्याची खूप शक्यता असते यामध्ये. नेक्स्ट आपल्याला जे 8 ठिपक्यांची उभ्या लाईन आहेत, दोन लाईन आहेत ना 8 ठिपक्यांच्या उभ्या, त्या आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ठिपके लाईन मारून याप्रमाणे. हळूवारपणे म्हणजे क्रॉस लाईन नाही जात. तुम्ही थोडंसं थांबू पण काढलं तर चालते. थोडी लाईन मारायची, परत थोडी लाईन मारायची आणि शेवटपर्यंत यायचं. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना थोडंसं सोपं जातं. आता नेक्स्ट प्रोसेस समजून घ्या. ही लाईन आपल्याला या लाईनला जोडायची आहे. ही लाईन आपल्याला ह्या लाईनला जोडायची आहे. ही लाईनचं टोक ह्या लाईनच्या टोकाला जोडायचं आहे. हे सर्व टोक आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मी कसे जोडते तुम्ही लक्ष देऊन पहा. तुम्हाला सांगितलेलं आहे कसे जोडायचे. हे टोक ह्या लाईनला जोडायचे आहे याप्रमाणे आणि या लाईनचे टोक या लाईनला जोडायचं आहे याप्रमाणे. तसेच आपल्याला या लाईन जोडून घ्यायच्या आहेत. आता पुढे आपल्याला जे 4 लाईन आहेत ना चारी बाजूला, ते लाईन एकमेकांना याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे. ही लाईन या टोकाला जोडायची आहे. हे लाईनचं टोक या टोकाला जोडायचं आहे. या लाईनचे टोक या लाईनला जोडायचं आहे. तुम्ही लक्ष देऊन पहा. याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही सुरुवातीला पेन्सिल आणि वही घेऊन वहीवर या रांगोळीची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सोपे जाईल. फर्स्टला तर काढता नाहीच येणार तुम्हाला रांगोळीने.
ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना येऊ शकतं, तरी पण वहीवर काढल्यास थोडंसं आणखीन सोपं जातं, लक्षात येते रांगोळी. आता या लाईन जोडून घेऊ आपण. याप्रमाणे आपण लाईन जोडून घेतलेला आहे. आता या 4 बाजूंना आपल्याला डिझाईन काढायची आहे. पानाचा आकारासारखा आपल्याला आकार काढायचा आहे इथे याप्रमाणे. चारी पण बाजूला याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे. खूप शांततेमध्ये रांगोळी काढावी लागते तरच येते, नाहीतर खूप चुकण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ज्यांनी नवीन काढायले त्यांच्यासाठी, ज्यांना प्रॅक्टिस आहे त्या काढू शकतात. यामध्ये लाल रंग भरायचा आहे. चारी पण बाजूला याप्रमाणे आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा याच्यामध्ये. याप्रमाणे आपण लाल रंग भरलेला आहे. आता परत आपल्याला या बॉक्समध्ये लाल रंग भरायचा आहे, या 5 बॉक्समध्ये. याप्रमाणे आपण लाल रंग भरलेला आहे. बाहेर नाही जाऊ द्यायचा, हळूवारपणे रंग भरायचा. प्रथम साईडची लाईन मारून घ्यायची आणि आतमध्ये रंग टाकायचा. याप्रमाणे आपण रंग भरलेला आहे. आता जो आपण बाजूने पानाचा आकाराचा काढलेला आहे त्या साईडला आपण थोडी डिझाईन काढून घेऊया. याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे. चारी पण बाजूंना. तुम्ही एकदा तरी ही रांगोळी तुमच्या दारापुढे नक्कीच काढा. खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप शुभ पण आहे ही रांगोळी. तुमच्या घर संसाराला कधीच दृष्ट लागणार नाही. एकदा तरी ही रांगोळी नक्की काढा. याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. तुम्हाला रांगोळी माझी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन कलात्मक छोट्या मोठ्या
ठिपक्यांच्या रांगोळी, फ्री हँड रांगोळी यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा. याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे पिवळ्या रंगाचा मोठा डॉट टाकायचा आहे चारी पण बाजूंना. या ठिकाणी आपल्याला पिवळा डॉट याप्रमाणे टाकायचा आहे. आपण नेक्स्ट प्रोसेस पाहूया. हे जे बॉक्स आहेत ना, त्यामध्ये आपल्याला उभ्या आणि आडव्या तीन तीन लाईन टाकायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हळूवारपणे टाकायचे आहेत. उभ्या 3 लाईन आणि याच्यावरती आडव्या 3 लाईन टाकायच्या. याप्रमाणे 4 पण बॉक्समध्ये अशाच लाईन मारायच्या आहेत. बारीक लाईन मारायची असते तेव्हा बोटामध्ये कमी रांगोळी घ्यायची, म्हणजे लाईन छान येते, जाड येत नाही, बारीक येते आणि क्रॉस पण जात नाही. या अशा रांगोळीमध्ये लाईन क्रॉस जाण्याचे खूप चान्सेस असतात. थोडी किचकट असते ना अशी रांगोळी. याप्रमाणे लाईन आपली मारून झालेली आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर जे लाल रंग भरलेले बॉक्स आहेत त्यावरती याप्रमाणे आपल्याला डॉट टाकायचा आहे पांढऱ्या रंगाचा, आणि यावरती आपल्याला या डॉटच्या भोवती राऊंड मारायचा आहे, एक गोल वर्तुळ याप्रमाणे. आता नेक्स्ट प्रोसेस, आपल्याला पिवळ्या रंगाचे डॉट मारायचे आहेत 4 ठिकाणी. या 4 ठिकाणी या डॉटला प्रेस करून यावरती लाल रंग टाकायचा आहे आपल्याला. मोठ्या साईजमध्ये पण ही रांगोळी तुम्ही काढू शकता. आणि याच डॉटवरती आपल्याला फूल काढायचे आहे याप्रमाणे.
चारही बाजूला याप्रमाणे आपल्याला फूल काढायचे आहे आणि त्याच्यामध्ये पांढरा रंग टाकायचा आहे। संक्रांतीचा सण येतो आहे, तर हळदी कुंकाला तुम्हाला ही रांगोळी काढायला खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे। आलेल्या हळदी कुंकाला बायका तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। अशी ही सुंदर रांगोळी आहे। यामध्ये पांढरा रंग टाकून घ्यायचा आहे। फूल काढून त्यावरती पांढरा रंग टाकलेला आहे। आता या जागी आपल्याला एक डिझाइन काढायची आहे। सर्व बाजूंना याप्रमाणे आपल्याला डिझाइन काढून घ्यायची आहे। याप्रमाणे आपली डिझाइन काढून झालेली आहे आणि आपली आकर्षक आणि एकदम एक नंबरची रांगोळी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। नेहमी आनंदी राहा, खुश राहा। थँक यू।